आई ग. तर भावांनो, आज आम्ही निघालोय तोरण्याला, राजगडाला, सॉरी, सारखं तोरणा येते तोंड. भाऊ फुल सकाळ सकाळी रागवलाय. 10 वाजत आले तरी अजून आम्ही निघतो तिथं. अरे मागाशी व्हिडिओ चालू केला, माईकच चालू नव्हता, स्पीकर चालू नव्हता. तर काकांचं बोलणं ऐकू आलं असतं सगळं. काका विषय असा आहे, अरे बटन दाबू नको. काकांनी टिप दिली आपल्याला की जर तुम्हाला प्रॉपर ट्रेकर बनायचं असेल तर सूर्य मी उगवायच्या आधी इंग्लिश मध्ये सांगतो, trek सुरू करायच्या. मी इंग्लिश मध्ये सांगतो. गुड ट्रेकर ऑलवेज स्टार्ट अर्ली. हा, तर हे तुम्हाला करायचं असेल सकाळी सूर्य तोंड उगवायच्या दाखवा आधी आधी ट्रेक तुझं. करायचा असतो. पण माझं जाऊ दे, परत मला इज्जत काढायला बसतील. हा पोरगा सकाळ सकाळी बँकेमधून पैसे काढायला गेलाय बघा. अरे पण मग माझं काय, अरे तोंड दाखवून नीट हे आहे. बघा हा पोरगा ऐका सकाळी सकाळी इकडे. काल ठरलेलं की ते सकाळ सकाळी लवकर 8 वाजता निघायचंय, गडी 8:30ला तर पैसे काढायला गेलाय. पैसा हे बघा कॅश पण बघा किती आणले, हे बघा. पैसा मसांकात. तर भावांनो आता निघालोय. आता आधी स्टँडवर पोहोचणार आहे. नाही रे, मला आहे ना काय पैसे पडले? पडते. सॉरी, तिथनं स्वारगेटला जाणार आहे. स्वारगेट वरनं जर बस डायरेक्ट भेटली मार्गसनीला तर ठीक. घंटा बस तर इथनं आम्ही स्वारगेटला जाणार आहे. बस शेवटची 8:45 ला होती, 9:15. स्वारगेट वरनं आम्ही जर डायरेक्ट मार्गसनीला भेटली तर ठीक, नाहीतर मग तिथनं कात्रजला जाऊन विंजरची बस धरणार आहे. बरं झालं ना बघितलं नाही. त्यानं बघितलं असतं परत तर काय तर बोलत बसला असता मला. हे भाऊ नवीन आलाय यावेळी. हे नवीन आलाय आज आपल्यासोबत, आणि या भाऊची सकाळ सकाळी लागलेत. विषय असं आहे, हा दाखव ना असं बोल. विषय विंजरची बस पकडून आपल्याला उतरायचं मार्गसनीला, आणि मार्गसनीवरून परत 8 किलोमीटर चालत जायचं राजगडच्या पायथ्याशी. तिथून परत 1.5-2 तास पाय तुटवत करत मग शेवटी आपण वडाप गडावर असेल की? पोहोचणार. वडापचा भरोसा नको ठेवू. मागच्या वेळेस पण हेच मांडलेला. असलं तर चांगलंच आहे, नसलं तर 8 किलोमीटर चाललं लागणार आहे. हो, किती छान. आणि आपण चाललोय पण असल्या भारी वाटेने ना, त्या वाटेला तू बिना बॅगेचं गेला की 1.5 तास लागतो. आपल्याकडे तर बॅग आहेत एवढ्या मोठ्या. बसून बसून जाऊ, त्याला काय ताप. काय झालं भाऊ? कशी लागली आपली ती बी सांग. काय झाले सांगशील तरी? 100 रुपये लागते ना आपल्याकडे. आता आम्ही तेलाची पिशवी घेतली आणि परत आता लागलोय कामाला. आम्ही 60 रुपये लागते बघा. ए माझे पैसे कुठे आहेत? प्रेमेकडे दिले मी. 100 रुपये संपवले. तेल आणि पिशवी आणा, ह्याला विचार की. 100 मी कट करणार. 100 रुपये गेले. बरं ठीक आहे, पण ते मग हिसाब कुठे आहे त्याचा? एकटा थोडं खाणार. प्रेमाला विचार, मग प्रेम एकटा खाणार आहे का? तसं करू की आपण. बसचे पैसे भरतो की आपण. हा मग 100 रुपये कम भरा. 40 काय येऊन जा, या तिकडे कात्रज पर्यंत जायला आपल्याला 100 रुपये लागतील. मी 40 दिलं. डोक्यावर पडलंय का? तर आता डायरेक्ट स्टँडवर गेलो, चालू करतो. ह्यांची भांडणं चालू झाली त्याच्या. तर भावना आमचं प्लॅनिंग फेल झालंय. केलंय. बस भेटणार होती, माझ्या मग उशीर झालाय. खरं खरं जर सांगायचं म्हणलं तर आली बस आली. तर बस आली. आता जातो डायरेक्ट स्टँडवर गेलो. शिवाजीनगर आहे. अरे मग पाऊल लागले भाऊजी. हो, काकांच्या हेल्मेटवर गेला आता मोबाईल. कुठे आहे? मोकळे आहे का? दरवाजात बघितली का? मोकळे. बाय. कुठे आहे दरवाजा? कुठे दरवाजात मोकळे. तर भावांनो आलोय स्वारगेटवर. भाऊ आहे माझा. 90 पितो मी, असं नाही. मी सिप करूनच पितो. आता आलोय. कात्रजची बस पण आली. अरे कात्रजची बस आली, पण ही कुठे आहे? आम्ही 2 जण झालोय, बाकीचे 3 जण मागे राहिलेत. आता स्वारगेटवर कात्रजची बस धरणार आहे आणि कात्रजवर जाऊन डायरेक्ट कॅमेरा चालू करणार आहे.
आणि बॅग लय जड व्हायला लागली आता मला या लागला का बॅग येतो आता फेकून देणार आहे बॅग थोड्या वेळानं. अर्ध्यात गेलो तसंच जाणार आहे. परत 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 एकदा परत एकदा हा भाई प्रेम लाग म्हण हे बघा, बेस्ट आहे बघ. हे बघ, ही बघ. असं करा असं ओय, सातार कुठं आहे ओव्हरटेक केली 50 रुपये राहिले का 50 रुपये राहिले आपलं तिकीट भरणार होता. हा स्वागत ए धरून बसा रे धरून बसा मावडे धरून बस रे मावडे धरून बस. मावडे आपल्याला किती उशीर झालाय जायला 2 तास झाले आता. किती? 2.5 तास. संपूर्ण आपण 2.5 तास उशिरा गाडावर निघालोय. उन्हाचा झटका आपल्याला खूप वेगाने बसणार आहे. ओके, शंकर महाराज म्हणतात जय शंकर. पाया पडून घ्या. जय शंकर. ऑनलाईन सेवा आहे आपल्याकडं. सुपर चॅट करा 10 रुपयाचा. नाथ भयंकर बोला जय शंकर. हा दुरून सिंहगडला गेला. एक दिवस तिथं राहिला. तर भावांनो खाली उतरून आलोय आपण राजगडला आता गेला. कात्र स्टँडवर राजगडवरून तोरण्याला गेला. आणि तिथं राहिला. बघा हे आले ह्याला गेला. इकडे बघा राहिली ही आपल्या आम्हाला शेवट शिवाय देतो एकदम एंडला भेटले. तर बघा ही दोघं पुढे निघाले ती ते असं वाढव ना ते नाही वाढवायचं पुढे अरे याचा मोबाईल ही दोघं पुढे निघाले ती ए तुमच्या दोघांपेक्षा चांगलं अरे असं नाही असं थांबला तो दाखव अरे अरे याच्या याला मोबाईलला स्विच करता येत नाही. बघ माझा बघ कॅमेरा कसा आहे. काय असं एवढं लांब लांब अरे चांगला अरे, माझा कॅमेरा बघ ठेव. फोन हे बघा काय आम्ही चाललो आता. हे बघा आमचा ब्लॉगर शीट. हे बघा असं स्विच करता यायला पाहिजे. नाही ते यांचा मोबाईल. हे बघा हो का आता कॅमेरा स्विच करता येतं का तुमच्या मोबाईलला कमेंट बॉक्स मध्ये. अरे कुंडनपूर. मला यो अर्धा ब्लॉक विचार नाही बघतोय भाई तो काय कुठे कोण कात्रज ते वेल्ला 11:40ची बस आहे. वाढले ते वांगणीवाडी पण त्याचा काय उपयोग विंजर नाही. अरे ही काय वेल्ला सॉरी 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 11:40. तर मग आता तोर बसू कुठं बसायचं मग भाऊ काय म्हणते काकूनला लिंक पाठव मावशीला लिंक पाठव ब्लॉग झालं. तर मित्रांनो आपण चाललो आता राजगड किल्ल्यावरती आणि आपल्यासोबत आहे बघा कॅमेरामॅन. अरे हो का? माहिती सांगायला होते कॅमेरामॅन वैभव लांबे, प्रेम सायतावडेकर, वैभवचा छोटा भाऊ. बिना टोपी आपण चाललो आता राजगड गराव. तर विषय असा आहे आता उन्हाळ्याचं जायचा की आपल्या मनात आला म्हणून आपण चाललोय आता. 5-5 लिटर पाणी सगळ्यांनी घेतले. प्रेम सायतावडेकरनी तर डायरेक्ट 10 लिटरचा कॅन्डच घेतलाय पण तो कुठून भरणार तर रिकामा घेतलाय तो कुठून भरणार आहे माहिती नाही. तर आपण आहे आता थांबा बाबा आले बाबांना जाऊ दे. बाबा आहे म्हणा. तर आता आपण कात्रज सरपोद्यांच्या बस स्टॉपच्या इथे विंजरच्या बसमध्ये बसलोय. तुम्हाला जर जायचं असेल तर कात्रज सरपोद्यांच्या इथे गाडी उडवल ना. विंजरची बस आहे. विंजरची बस पकडा आणि तिथून मार्गसनी नाहीतर मार्गसनी नाहीतर कुठलं नाही बस स्टॉप गुंजवणी मार्गसनी अजून कुठलंय मी विसरलो. बोल लवकर व्हिडिओ मोठी घर तिथं उतरा आणि मग तिथून तुम्हाला वडा भेटेल. मग तिथून तुम्ही गुंजावणे नाहीतर पाले दरवाजेचा रस्ता पकडा. 2च वाट आहे त्या गडावरती जायला. पण मी असं म्हणतो की पाले दरवाजेची वाट पकडा कारण की ती थोडी सोपी आहे. जायला 1-अर्धा-पाऊण तास लागतो. जर तुम्ही गुंजावण्याची म्हणजे चोर दरवाजाच्या वाटेने गेला तर तुम्हाला कमीत कमी 1.5 तास लागतो. आणि तुम्हाला पाणी खूप लागण प्यायला म्हणून मी प्रेफर करतो की
पाली दरवाजाच्या वाटेला. पण मी काय म्हणतोय, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे प्रवासाचा? तुम्ही आधी केलेला आहे हे सगळं? हो, ह्याच्या आधी मी खूप वेळा केलाय प्रवास आणि जास्त वेळ मी गुंजवण्याच्याच दरवाजाने केलं, चोर दरवाजाने. तर मी असं म्हणून की पाली दरवाजाने जाणं थोडं सोपं राहील, कारण की पाली दरवाजाची वाट ही थोडी कमी आहे आणि टाइमही खूप कमी लागतो त्याला. गुंजवण्याच्या वाटेला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. इथं बघा. आणि तर आज आम्ही 5-5 आणि 7-7 लिटर पाणी घेऊन चाललोय, सोबत आमच्या ट्रेकिंग बॅगेत मोठमोठ्या. तर आम्हाला नाही माहिती आमचं काय हालत होणार आहे. अजून गडावर जायचं, आम्हाला गड फिरायचे आहे. आमचे सवंगडी सकाळ सकाळी पैसे काढायला गेलेले बँकेमध्ये, त्यातले एकाने पैसे काढले, एकाने नाही काढले. असले तर आमचे सवंगडी भारी आहेत. 8ला निघायचं होतं, आम्ही 8:30ला आंघोळीला गेलोय. तुझ्यावर 40 रुपये का माझे? हा, कर्ज पण पडले माणसांवर. ना ब्लॉग मध्ये सांगून ठेवते पण. आताच ते तुम्ही तुमचं नंतर सोडून घ्या. आताचं तिकीट ते तुम्ही तुमचं नंतर सोडून. तर आपला प्लॅन असा आहे आजच्या दिवसाचा. ऐक येत आम्ही प्लॅन असा आहे डोक्यात ट्रायपॉड घाल. माहिती सांगायची का भांडण? सॉरी पृथ्वीराज सांग. असं आहे आपला की आज गडावर जायचंय आणि आज आपल्याला सनसेट बघायचा आहे. काही करून सनसेट बघायचंय, जेवायचंय, झोपायचंय. उद्या सकाळी उठून सनराईज बघायचंय, गड फिरायचा. कसा आहे माझा मित्र? तोरण्याच्या वाट्याला जायचं आपल्याला. तोरण्याच्या वाट्याला जाऊन मग रात्री तिथं जेवायचं, झोपायचं, तिसऱ्या दिवशी उतरायचं खाली आणि घरी निघून यायचं. विषय संपला. पण पहिल्यांदा आपल्या गडावर जाऊ. डायरेक्ट गडावर गेल्यावर कॅमेरा चालू करतो. लय छान आहे. मित्रांनो. अरे भाऊ दिवस नाही. अरे काय म्हणला? बदल विंजरची बस नाही का? बोल बदल. अशी कशी विंजरची बस नाही? हे बघा विंजरची बस. इथं दाखव विंजर. हो. गँग साइन टी टाउन बेबी. तर भावानं जसं आता तुम्ही बघितलं, कात्रज भागात एक बिबट्या सुटलाय. अस्वल, पांढरा अस्वल. त्याच्यामुळे तुम्ही जपून राहा. हो काय बोलतो कात्रज भागात. खिडकीतनं तोंड बाहेर काढू नको, मान उडून जाईल वाऱ्यानं नुसती. भाऊ तुझा कसा एक्सपिरियन्स आहे भाऊ? एवढा तू म्हणजे पहिल्यांदा आला असल्या म्हणून प्रोफेशनल म्हणतोय भाई. हेडफोन बिडफोन आले किंवा आमच्या गावाकडनं आलं, पण आमच्या सगळ्यांपेक्षा चांगला दिसतोय भाऊ. पुन्हा रे गेलो ना. तर आता प्रवास चालू झाल्यावर थोडं चालू करतो. बाद झाला आता. मोबाईलची मेमरी माझी फुल होईल, मम्मी वरडेल मला. तर भावांनो, आता आम्ही आलो इथं मार्गसनीला उतरलोय मधोमध. इकडे बी काय नाही, इकडे पण काय नाही सध्याला. फक्त सरळ का इथं लिहिले 13 किलोमीटर. आता असं म्हणत आहे सगळ्यांचं की चालत जायचं आणि पुढे 13 किलोमीटर वर एक नदी आहे, तिथं जाऊन पाहणार आहे. ए मावड्या, 1 किलोमीटर काय? हा तेच म्हणलं, किलोमीटर वर नदी आहे असं म्हणलो. आमच्या ते 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर असत. मावळ्याची उदत झाली. अरे कॉलवर बोलतोय का? आता आलोय अर्ध्या वाटत. अर्ध्या म्हणजे 1 किलोमीटर बी अजून भरलं नसेल. आणि नदी भेटाय तो म्हणलाय नदी आहे. आता आम्ही नदी शोधत जर गाडी भेटली तर नाही पाहणार, गाडी जर नाही भेटली तर नक्की पाहून जाणार आहे. भाऊ काय होतंय, हे बॅग एकतर लय जड झाले मला मागे, फुल सामान विमान. आणि भाऊ काय होतंय अजून, हे बघा सगळी पोरं पुढे निघालेत. व्हिडिओ काढत ही करत ती करत मी. तर आता अर्ध्या वाटत आलोय, साखर गावात आलोय टेम्पोतनं. आता इथं थांबलोय बघा, कपडे बिपडे बदलतात काय घाल. आणि बघा आता इथनं बघा इथनं आत लेफ्ट मारायचं आहे. आता
कुठे गेला हा इथनं लेफ्ट मारायचं आहे मी सूर्य कोणाच्या बॅगेत ठेवतो वायब्याच्या तुझीच बॅग येते आणि इथनं आता आज जाणार 3 किलोमीटर आहे इथनं राजगड मग तिथनं थोडा वेळ तिथं थांबून खाऊन चालू करणार आहे चढायला शॉर्ट घालतोय ना दिसते का ऑर्डर दिसते का नाही ती नसते आता ती येतं ह्याच्यात राजगड केलं इकडे नाही दाखवलं. अरे ही दुसरी वाट आहे ही याची वाट तर आहे. भावांनो आता आम्हाला टेम्पो भेटला की बघा एक नंबर बाप काम झाले एक नंबर डायरेक्ट पालीत नेऊन सोडणार राजगडच्या पायथ्याशी ऐक ना तिथनं राजू, आम्ही खाली बस ना तिथनं खाली बघ डायरेक्ट दिल में मेरे ख्वाब सभी हे बघ, इथं तर हे पण आहे राजू आता गुस्सा मुझे प्यार पर कुठे जा रहा ते बघ तिथे छोटा मैं लुट भजी गया काढायचं भजी काढायचं कहीं का ना रहा सनम तेरी कसम हो सनम तेरी कसम मला एवढं आहे रे पुढे नाही माहिती मला तर आता आलो तर टेम्पोनं आम्हाला सोडले इथं पालीच्या इथं बघा न आता राजगड बघा इकडं आतमध्ये आणि 1 किलोमीटर चालायचं आतमध्ये मावड्या झोपलाय प्रेम इथे गेलं तर आता ती पाणी भरायला विहिरीतनं त्यांना कुठं मागं विहीर दिसली मग आता तिघं जण गेलेत मग आता बसलोय तरी जेव्हा येतील तेव्हा आता इथनं निघणार आहे तर भावना आता गडाच्या पायथ्याला यायला अजून एक 500 मीटर आहे किती चालावं लागते काय माहिती अजून बघ भाऊ कटाळे दोघं पण आम्ही तिघं माग आहे दोघं पुढे जाण घे मला आलेला कटा मी आता व्हिडिओ काढत काढत वर जाणार आहे मी नाही लई टेन्शन घ्या कुठं वर जाऊन मला हे करायचं आहे मोहीम पत्ती करायची आता डायरेक्ट पायथ्याला जेवायला बसणार आहे तेव्हा व्हिडिओ चालू करतो भाऊची चेस्ट बघा कसली खतरनाक आहे दाखवतो आणि काय नका बघू भाई प्रॉपर मावड्या बिल पण तुझ्या ह्यानं सरळ सरळ समोर येतोय सगळा हाडाचा सापळा चांगला असतो अयो काय बोलला भाऊ पुढच्या महिन्यापासून बॅग तुझ्या आतमध्ये दबली बसलेला का लहानपणी तुझ्या चेस्टवर तेच सांगतो पुढच्या महिन्यापासून बघ भाई तुझ्यापेक्षा डबल असणार आहे गाडी आली आतमध्ये गाड्या आल्या तर साईडला का बॉडी बघण्यासाठी तुम्हाला चालू केलं ना तर आता चालू करणार नव्हतं मी डायरेक्ट मध्ये चालू करणार चला आता ए दिगंबारा दमलो रिकामा करायचा आणि भरणार कुठं परत काय? पाणी प्यायला उद्या तो तू की भरायचा का तो नंतर म्हणतो की वरती भरू म्हणून तर भावांनो आता आम्ही पोचलोय की बघा सगळ्यांची तोंड बघा कशी पडली त्या घातली अयो मावडा हे तर काय शी घाणेरडा आहे घातली शी शी शाळेत नाही का वापर शी नाही नाही काय काय वापरतोय नॅचरल साबण काय ते काय माहिती कसलं तरी हे असते सुकलेलं पान काय टाईप तरी शीट असते ती हातावर घातले बघ काय पण ती घरात आणलं का तू नाही मग? म्हणून तुला खाल्ले उचलत होते नाही आम्हाला तुम्ही ज्यावेळेस आम्हाला हे दिलं ना बॉटल हा त्या टायमाला आता जेवणार आहे आणि मग ठरवणार आहे वर जायचंय का नाही का तर वर राहून देत नाही म्हणते ती जर वर जायचं म्हणलं डायरेक्ट तोरण्याला जावं लागलं हा काय रुपयाचा विषय का हा. अरे ते नंतर करा जेवायला घ्या पहिल्यांदा भूक लागली. कोणाच्या बॅगेत मला नाही माहिती तर भावांनो आता जेवण झाले परत एकदा चालू केलं ट्रेकिंग आता किती वेळात हे मावड्या पोचवतोय काय माहिती मावड्याला आता लय उचकवलं आता मावड्या हरवणार आहे नेऊन कुठेतरी जंगलात काय माहिती आता काय होते तर आता डायरेक्ट रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत जाईपर्यंत तुम्ही गाणी एन्जॉय करा नजारा एन्जॉय करा मी चढत राहतो व्हिडिओ काढत राहतो आणि तुम्हाला दाखवत राहतो
तर भावांनो लय फाटली भाऊ इथं वर येता येता पाऊण तास झालं चालतो तरी पोहोचना अजून आणि अजून पण लय गड राहिला हे बघा पूर्ण गड अजून आहे तसं पडी काय सगळा अजून एवढे बोळीतनं जाऊन अजून किती वेळ लागणार काय सांगता येत नाही अजून वर स्टे करून देत येत नाही एवढं माझ्याकडे काय अजून उद्या तोरण्याला पण निघायचं आहे मग आजचा एक पार्ट होणार आहे उद्याचा एक पार्ट आणि परवाचा एक 3 पार्ट होणार आहेत तोपर्यंत तुम्ही हा पहिला ब्लॉग बघा व्हिडिओची मजा घ्या झालं ठेवलं मोकळा करतो आता अर्ध्यात आलोय फक्त आता इथनं एक 10 मिनिटाचं जर नीट चाललो तर 10 मिनिटाचा जर नाही चाललो तर मग अजून तास लागेल पण नीट जर चाललो तर 10 मिनिटात पोचेन हे बघा सगळी आता आवरून पाणी बिणी पिऊन ह्या मावड्याला तर काय कामं नाही ती आणि हे बघा मागं दिसतोय का अरे उंच आहे वाटते लय दमले आता बाबा अख्ख्या लय खतरनाक आहे आपली आता डायरेक्ट गडावर जाऊन चालू करणार आता आधीमध्ये नाही चालू करणार आता बाद झाला कंटाळा आला आता लय चला नव तुमच्या गावाची यात्रा कधी असते मग झाली माग झाली होय एवढा फरक असतो तुमच्या गावात यांच्यावर आमच्या साईडला आता चालू आहेत वांगणी कातवडी कोळवडी वांगणीची परवा बाळा झाली तेव्हा आले आमच्या इकडे. आता आमचा देव येतो नाही तिकडं. आमची पण उद्याची आमच्या गावाची उद्या आमची आणि कातवडीची होय हनुमान जन्मोत्सव आहे दुसऱ्या दिवशी आज कुस्ती असतील गावाला आकडा भरला आमच्या इथं हनुमानचा जन्म आज असते संध्याकाळची आंबील बिंबील वरताय सगळी करून नाही आम्हाला वाटलं आज पण जन्मोत्सव आहे म्हणल्यावर काय कार्यक्रम आहे की काय म्हणलं असलं तर चांगलंच आहे म्हणलं बाळा माझं. चांगलं आहे का मग पाणी सगळं ते वरदान घरावं ते तळ्यातलं पाणी घेतात ना आपलं स्वच्छ पाणी सगळं ते पेट नाही हे चले वरती आता थोडंच राहिले येऊ का बाबा हा बाळा सावकाश जावं खाली झालं ते काही राहिलं ते रस्ता अगदी असतो राजू प्यायचं का एवढं जाऊन कशात दिसणार पाणी पितोय म्हणून तर भावांनो आता आलोय पुन्हा बघा दरवाजाच्या इथं आलोय बघा दरवाजा इथं पुढं इथं दरवाजा आहे आणि आम्ही बघा आता इथं खाली पायऱ्यांवर बसले आणि काकांनी आम्हाला मग अशी 100 रुपयाचा लिंबू सरबत चिटकवला आहे भारी एकदम क्लास आहे एकदम असं नाही वाईट नाही पण मुद्दाम काकांनी जाता जाता चिटकवला बाबांनी आता ही तिघं पुढं गेल्यात आम्ही संपवणार आहे बाटली फेकून देणार आहे आणि म्हणणार आहे की लिंबू सरबताची बाटली हरवली पडली म्हणून त्याला डायरेक्ट ब्लॉकमध्ये कळू दे आता काय झालं ते थांब एवढं जा सगळा पी भेन तर भावांनो हे बघा राजगडाचा पाली दरवाजा हो आत्ताशी एंटर झालो आहे चोर दरवाजानं जायचं होतं पण तो चोर दरवाजा जास्त लांब पडेल म्हणून ह्या दरवाजानं आलो आहे आता थोडाफार या दरवाजाचे व्हिडिओ इथे काढणार आहे आणि परत आज जाणार आहे सगळं बघून तुम्हाला दाखवून उद्या इथं एक रात्र काढून उद्या सकाळी तोरण्यासाठी निघायचे मग जे पण होईल पुढं ते तुम्ही बघत राहा काय होते बघू तर भावांनो एकदा पाली दरवाज्यातनं आत आलो व्हिडिओ काढले थोडेफार फोटो हे काढलाय आणि आता बघा आम्ही निघालोय आमचं स्पॉट सिक्युअर करायला मावड्याच्या भाषेत नाहीतर मी तर सध्या टाइमपास करतोय हो बाई बॅन मी आता दोघं साईडला थांबलोय मला आलेलं आहे कंटा आता चालायचं कुठं तर बॅग ठेवायची आणि बसायचं आहे मला आता नुसतं आम्हाला लय भीती उठते की कोण वर राहून देते ना राहून देते पण वर आता कोणच नाही सध्याला छोटी मुलं येणार आहेत कॅम्पिंग करण्यासाठी इथं आणि परत ती आज रात्री कॅम्पिंग करून खाली जाणार आहेत किंवा उद्या दुपारपर्यंत मग त्यांच्यासोबत आम्ही पण इथंच थांबणार आहे आणि उद्या सकाळी एक तर सनराईज बघून निघीन किंवा मग सनराईज बघितल्यानंतर थोड्या वेळ अजून गड फिरीन 9:30च्या दरम्यान इथनं निघीन कारण ऊन खाली व्हायच्या आधी आम्हाला तोरण्याला पोचायचं आहे कारण दुपारचं उन्हाचा झळ लागतो आहे एप्रिलचा महिना आहे
लोड जास्त आहे. हा इकडं आता पहिल्यांदा पॉईंट बघतो आणि मग ब्लॉग चालू करतो. तर भावांनो बॅग ठेवली, आता खांदा मोकळा मोकळा वाटतोय. आता निघालोय सूर्योदय बघायला संजीवनी माचीकडं. आता वर जाणार आहे, तिथनं वरनं अख्खा किल्ला जमल एवढा बघणार आहे. आज नाही जमलं तर उद्या कदाचित एकाच दिवस वेळ पण लागेल अजून एक्स्ट्रा, पण किल्ला अख्खा बघूनच येणार आहे. डायरेक्ट संजीवनी माचीवर गेलो कॅमेरा चालू करतो. तर भावांनो परत तोरण्याची वेळ आली आमच्या सगळ्यांवर. आता परत आता पळावं लागते. मी लय पळत आलो, पण आपल्याला काही शेवट संजीवनी स्पॉट गाठता आला नाही. आणि सनसेट पण झाला पळता पळता. मीच माझ्या डोळ्यांनी बघितला. फक्त कॅमेऱ्यात टाईम लॅप्स करायचा होता, पण आलं नाही. तर आपण एक काम करणार आहे, फक्त संजीवनी माचीपासून आलो आहे. आता इथं पुढं संजीवनी माची बघणार आहे आणि इथनंच टर्न मारणार आहे. तर डायरेक्ट संजीवनी माचीपाशी गेल्यावर कॅमेरा चालू करतो एकदम. आत्ता संजीवनी माचीवरून आलोय. बघा ह्याला भूक लागली आता. नाही तेव्हा तर 12 वाजता ह्याला भूक लागत नाही. 2 चपात्या खाऊन भारी होतोय आणि आज ह्याला भूक लागली. हां राहिलेलं आता आज सगळं खायचं, बाकी उद्या. ए मावड्या मी खातोय. हा नाही खाणार सांगतो की तुला काय करायचं. मी खाईन नाही तर त्याच्या अंगात लय मस्ती आहे. जर तू कुत्र्याच्या पुढे दिली त्याला माणसासोबत मस्ती करू वाटत नाही म्हणून ती प्राण्यांसोबत मस्ती करते. तर भावांनो आता झोपायची वेळ झाली. हे बघा इथं सगळेजण झोपल्यात आणि इथं वैभव माझ्या शेजारी. जेवण इथे सगळं झालं आहे. आता पार्ट 1 आता एंड झाला आहे. आता पार्ट 2ची सुरुवात उद्यापासून होईल परत. तर म्हणजे 2 दिवस लागतील ब्लॉग याला. मग तोपर्यंत चॅनलला जॉईन राहा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता मी झोपतो, मला लय कंटाळा आला. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू डायरेक्ट.